श्रोते हो नमस्कार. स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, आपण मागील अध्यायामध्ये पाहिले मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाला श्रीरामांचे दर्शन घडवले. आता आपण या अध्यायात पाहणार आहोत की श्री गोरक्षनाथांनी आपले गुरु मच्छिंद्रनाथांसाठी स्वतःचा डोळा काढून दिला. तसेच या अध्यायाची फलश्रुती म्हणजे 14 विद्या व 64 कला प्राप्त होऊ शकतील. त्यामुळे अध्याय नक्की श्रवण करा. मच्छिंद्रनाथ अयोध्येतून पुढे वांगदेशात गेल्यानंतर प्रवासात पुन्हा चंद्रगिरी गावात आले. तेव्हा त्यांना 12 वर्षापूर्वीची घटना आठवली. अंगणातून त्यांनी भिक्षा वाढा हो अशी हाक दिली. आतून एक स्त्री बाहेर आली. मच्छिंद्रनाथांनी तिला तिचे नाव, पतीचे नाव इत्यादी विचारले. तिने जेव्हा सूर्योदयपाल या गौड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती असे आपले नाव सांगितले, तेव्हा त्यांनी तिला विचारले, माई, मुलगा कोठे आहे? सरस्वती म्हणाली, स्वामी महाराज, का उगाच दुःखावर डागण्या देता? अजून पुत्रमुख पाहणे माझ्या भाग्यात नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, पुत्र नाही असे कसे म्हणतेस? मी 12 वर्षापूर्वीच भस्म मंत्रून दिले होते. भक्षण केलेस का ते? सरस्वती म्हणाली, माझा फार मोठा घात झाला. आपण भस्म दिलेत, पण मी शेजारणीच्या बोलण्यामुळे ते भस्म न खाता बाहेर अंगणात गायीच्या शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले. महाराज, मला क्षमा करा. असे बोलून तिने नाथांकडे दंडवत घातले. मच्छिंद्रनाथाने तिची ही अवस्था पाहिली. ते म्हणाले, माई, उठ, ते भस्म कोठे टाकलेस? मला ती जागा दाखव. त्यांचे ते शब्द ऐकताच सरस्वतीच्या जीवात जीव आला. स्वामी, मला ती जागा आठवते. चला, मी आपल्याला दाखवते. तिने बाहेर दूर असलेला एक मोठा ढीग दाखवला. तेथे कचऱ्याची रासच झाली होती. श्री मच्छिंद्रनाथ तिकडे पाहतच उभे राहिले होते. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्यांना आठवले. मग त्यांनी हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवीत आहे. 12 वर्षे तू या गोवरात राखेखाली राहिलास. तूच गोरक्षनाथ आहेस. बाहेर ये. आणि काय आश्चर्य, त्या राशीतून खोलवर कुठून तरी आवाज आला, गुरु महाराज, मी इथे आहे. तुम्ही मला बाहेर काढा. त्या आवाजामुळे ती बाई चकित झाली आणि मच्छिंद्रनाथ जेव्हा तिला म्हणाले, अगं, लवकर फावडे आण, तेव्हा धावत जाऊन तिने फावडे आणले. तोपर्यंत आसपासचे लोक जमले. त्यांनीही श्री मच्छिंद्रनाथांना तो राखेचा भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली. ढीग उपसला आणि अगदी खाली 12 वर्षाचा तेजपुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीत पडला. त्याचा तापसवेश, तेजस्वी मुद्रा, सौंदर्य व मस्तकावरील कुरळ्या केसांचा जटाभार हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. आपले नशीबच फुटके, म्हणून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंटेप्रमाणे तो घालवला. याचे तिला फार वाईट वाटून ती रडू लागली. श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले, आता रडून काय उपयोग? हा तुझा मुलगा नव्हेच. इथे आता थांबू नकोस, नाहीतर उगाच शापवाणी मात्र माझ्या तोंडातून बाहेर पडेल. ती बिचारी रडत रडत घरात गेली. श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला प्रणवाची योग दीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन ते गाव सोडून गेले. अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला. भिक्षा मागत व तीर्थयात्रा करत ते देशभर फिरू लागले. जाता जाता कनकगिरी नावाचे एक गाव लागले. मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसले. त्यांना फार भूक लागली होती. गोरक्षनाथांना त्यांनी भिक्षा मागवयास पाठवले. श्री गोरक्षनाथ एक ब्राह्मणाच्या घरी गेले. तेथे पितृश्राद्ध झाले होते. अंगणात जाऊन गोरक्षाने जय अलक निरंजन अशी हाक देऊन भिक्षा मागितली. घरातल्या बाईने त्यांना सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले. षड्रसांनी युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा मिळाली. ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे परत गेले. दोघांनी ते अन्न संपवले. मच्छिंद्रनाथ गोरक्षांच्या तोंडाकडे पाहू लागले. गोरक्षनाथांनी लगेच म्हटले, गुरुजी, काय मनात आहे ते स्पष्ट सांगा. श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले, बाळा,
मनात येते वडे किती चांगले झाले आहेत, आणखी असते तर बरे झाले असते. श्री गोरक्षनाथ म्हणाले, एवढेच ना, मी आणखीन मागून आणतो. लगेच ते पुन्हा झोळी घेऊन तडक गावात गेले व त्याच घरी अंगणात गेले व पुन्हा भिक्षा मागू लागले. गोरक्षनाथ म्हणाले, माई, माझ्या गुरुजींना वडे एवढे आवडलेत की त्यांना आणखी खावेसे वाटलेत. कृपा करून मला आणखी वडे द्या. ती स्त्री म्हणाली, एकदा अगदी भरपूर भिक्षा घातली की आतिथ्याची आता आणखी पाहिजे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल. एवढी गुरुभक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागीन ते दे, मग देईन वडे. श्री गोरक्षनाथ म्हणाले, काय हवे ते मागा माई, गुरुसाठी मी काहीही देण्यास तयार आहे. त्यांची परीक्षा पाहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या, मला तुझा एक डोळा काढून दे. तेव्हा श्री गोरक्षनाथांनी तिचे शब्द कानी पडताच आपल्या एका डोळ्यात बाजूने बोट खुपसून जोराने डोळा उपटून काढला. रक्त भळाभळा वाहू लागले. तरी सर्व वेदना सहन करत ते म्हणाले, माई, हा घ्या माझा डोळा, आता वडे द्या. त्याचे हे घोर कृत्य पाहून ती स्त्री फारच भयभीत झाली. रडत रडत त्या स्त्रीने आणखी वडे आणून त्यांच्या झोळीत टाकले. ती म्हणाली, तुझा डोळा मला नको, तू मजवर कोप करू नकोस. डोळा पण घेऊन जा, हे वडे पण घेऊन जा. श्री गोरक्ष तत्काळ धावत धावत मच्छिंद्रनाथांजवळ आले व म्हणाले, गुरु महाराज, हे घ्या वडे. श्री मच्छिंद्रनाथ पाहतच राहिले. गोरक्षनाथांनी एक डोळा झाकलेला होता. श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले, एक डोळा का झाकला आहेस? श्री गोरक्षनाथ म्हणाले, काही नाही, काही काळजी करू नका, मी वडे पुन्हा आणले आहेत, ते कृपा करून खा. तेव्हा श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुझा डोळा दाखव, नाहीतर मी हे वडे खाणारच नाही. श्री गोरक्षनाथांनी हात काढला व पट्टी सोडली. आत रक्ताळलेली नुसती खोबणी होती. हाय रे बाळा, असे म्हणत मच्छिंद्रनाथांनी शिष्याला पोटाशी धरले. श्री गोरक्षनाथांनी घडलेली सारी हकीकत सांगितली. आपल्या शिष्याची अलौकिक गुरुभक्ती पाहून श्री मच्छिंद्रनाथ गहिवरले. त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून तो डोळा पुन्हा जशाच्या तसा चांगला केला. त्यानंतर श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दत्तात्रेयांनी दिलेली सर्व योगविद्या एका महिन्यात शिकवली. अशा प्रकारे शिष्याची अलौकिक गुरुभक्ती आपल्याला या अध्यायामध्ये पाहता आली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.